नमस्कार मित्रांनो. तर बघा, आपण साधारणतः 3-4 महिन्यापूर्वी अवधूत साठे यांच्यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओवरती बऱ्याचशा निगेटिव्ह पण कॉमेंट आलेल्या होत्या. म्हणे तुम्ही एखाद्या चांगल्या माणसाचा अपप्रचार करू राहिलेले होते. पण आता त्याच अवधूत साठेंवरती सेबीनं काल कारवाई केलेली आहे. काय कारवाई झालेली आहे, कशा प्रकारे कारवाई केली, का कारवाई झालेली आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण त्याकरता आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता एकंदरीतच सेबीनं यांच्यावरती अवधूत साठेंवरती काय केलेलं आहे, 601 करोड रुपयाचा त्यांना फाईन लावलेला आहे. किती रुपये? 601 करोड रुपयाचा फाईन लावला आहे. आणि त्यांना आपल्या भारतीय शेअर बाजारात बॅन करण्यात आले, त्यांचे असेट फ्रीज करण्यात आले. पण काय असं झालेले, असं काय झाले का हे या सगळ्या गोष्टी अवधूत साठेंच्या अंगलट आल्यात? पहिली गोष्ट काय झाले का त्यांनी चुकीच्या पद्धतीनं लोकांना कोर्सेस विकले. त्याचे आपण बघितलं असेल का प्रत्येक युट्यूब ओपन केलं का अवधूत साठे आस्था नावाने त्यांचा कोर्स, त्यांचा आय ओपनर असेल, बिगनर कोर्स असेल, अशा मोठ्या प्रमाणात जाहिराती करून लोकांना लुटण्यात आलं. त्यानंतर लोकांना गॅरंटीड रिटर्न देण्याचे आमिष दाखवण्यात आले. तर या सगळ्या प्रकारामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. आता इथे पहिल्यांदा जे आहे तर याच्यावरती बॅन किंवा जी नोटीस आहे ती नोटीस कोणाकोणाला आलेली आहे? नोटीस आलेली आहे अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड, पॅन नंबर सुद्धा आलेला आहे. त्यानंतर दुसरं आहे, त्यानंतर अवधूत दिनकर साठे, काही त्याचे ओनर्स आहेत जे आपल्याला डान्स करून क्लासेस वगैरे घेतात ते. त्यानंतर गौरी अवधूत साठे, म्हणजे हे दोघं नवरा बायको. त्यानंतर आता हा जवळजवळ टोटल एकंदरीत 1,200 पेजेस आहेत. टोटल 1,200 पेजेसचं संपूर्णपणे फाईल ही अशी बनवली सेबीनं आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आलेल्या आहेत. आता इथे आपल्याला बघायचं आहे का काय काय नेमकी ऍक्शन घेतली सेबीनं, काय ऍक्शन घेतली, सेबीच्या काय निदर्शनात आलेलं आहे. तर इथे एकंदरीत आपण बघूया का इथे काय म्हणणं आहे सेबीचं, का यांनी सगळ्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. जे आपल्या गुंतवणुकीसाठी किंवा जो एखादा रजिस्टर आरे असतो त्यासाठी जे नियम असतात आणि ते नियम त्यांनी, पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी कुठल्याही प्रकारे आरे रजिस्ट्रेशनच केलेलं नव्हतं आणि ते न करता त्या ठिकाणी ते ट्रेडिंगच्या नावाखाली डायरेक्ट ट्रेडिंग करायला लावायचे लोकांना, लाईव्ह ट्रेडिंग. आता हे लाईव्ह ट्रेडिंग जे आहे त्या लाईव्ह ट्रेडिंगच्या सेशनमध्ये ते बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या. म्हणजेच काय, हा एखादा आहे स्टॉक, हा इथे लगेच बाय करा, तिथे विका, ह्या गोष्टी तुम्ही लाईव्ह ट्रेडिंगमध्ये करू शकत नाही. आणि तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि आता त्याच्यानंतर काय काय त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि कसे कसे पैसे त्यांच्याकडनं वसूल करण्यात आलेले आहे. आता इथे या ठिकाणी काय दाखवलेलं आहे का यांनी पहिली गोष्ट लोकांकडनं कोर्सेसच्या नावाखाली जे पैसे घेतलेले आहेत ते, पहिला त्यांचा होता एक पहिला इंट्रोडक्टरी सेशन्स, म्हणजे त्याला आपण म्हणतो आय ओपनर वेबिनार, त्याची फी होती 500 रुपये. त्यानंतर होता जिओ कोर्स, त्याची 72,000 रुपये फी आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचा ॲडव्हान्स प्रोग्राम म्हणजे जिओ पॅनोरॉमिक, 6,000 रुपये फी. जिओ प्लस त्याची 1,70,000 रुपये फी. आणि मेंटरशिप, ज्या स्पेशल मेंटरशिप आहे त्यांची, त्यासाठी फी आहे 6,75,000 रुपये. त्याच्यानंतर आरंभ आणि त्याची 18,000 रुपये आणि परत संभव आणि त्याची 90,000 रुपये. तर आता हे सगळे कोर्सेस आणि ह्या सगळ्या कोर्सेसच्या एवढ्या त्यांच्या फी होत्या. आणि आता त्यामध्ये ज्या आहे त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे मार्केट चालू असताना लाईव्ह ट्रेडिंग केलं जायचं आणि ते केलं जायचं जिओ पॅनोरॉमिक, जिओ प्लस आणि आय ओपनर कोर्सेसच्या मार्फत. आणि त्याचे सगळे जे व्हिडिओज जे आहेत ते सगळे व्हिडिओज आता सेबीकडे आलेले आहेत. आणि आता त्यामध्ये एकंदरीतच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की बघा, आता हे सगळे व्हिडिओ आहेत. आता या ठिकाणी लाईव्ह ट्रेडिंगचा जो काही व्हिडिओ आहे त्या ठिकाणी त्यांनी लाईव्ह ट्रेडिंगमध्ये इथे घ्या तिथे विका, लाईव्ह कशा गोष्टी आहेत हे सगळे स्क्रीनशॉट सेबीने घेतलेले आहेत. आणि बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतात अवधूत साठे, आणि जे लोक मेंटरशिप घेतात त्या मेंटरशिप लोकांना डायरेक्ट लाईव्ह ट्रेडिंग करायला लावायची. तर हे असे चार्ट आहेत. तर ह्या अशा पद्धतीनं जो सगळा डाटा आहे तो सगळा डाटा सेबीनं कलेक्ट केलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता
इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, 40 लॉट 5,417 रुपयाला घ्या क्रूड ऑइलचे, मी त्याच्यामध्ये लॉंग गेलो आहे. म्हणजे त्यांनी त्यांचा जो त्यांचा ट्रेड आहे तो ट्रेड त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. ओके. आणि त्यानंतर आपण इथं पुढे बघू शकता, बघा इथे तुम्हाला ह्या ठिकाणी अवधूत साठे दिसतात. त्या ठिकाणी लाईव्ह ट्रेडिंग ह्या गोष्टी त्यांनी युट्यूब मार्फत नाही केल्या, ह्या गोष्टी वेबिनार घेऊन केल्या. पण त्या सगळ्या गोष्टींवरती सेबीचा डोळा होता. आता इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा आहे स्टॉक आपल्या याच्या पॉवर फायनान्स. आता त्यांची काय सांगितलेलं आहे, काय म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे का, काय म्हणणं आहे त्यांचं, आज सुबह जब 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 आया ना तो मैंने बाय किया, एक कैंडल के नीचे मेरा स्टॉप लॉस 410, पहला टारगेट ऑब्वियसली ये रहेगा, इंडिकेटिंग ऑन स्क्रीन लेवल ऑफ 421, अगर इसके ऊपर ब्रेकआउट करेगा तो आई मे ऍड टू माय पोझिशन, करंटली इतना स्टॉप लॉस है. म्हणजे या ठिकाणी लाईव्ह ट्रेडिंग त्यांनी केलं. ओके. आणि त्यानंतर पुढचा बघा, हे सगळे स्क्रीनशॉट जे आहेत ते सगळे स्क्रीनशॉट या ठिकाणी सेबीनं काय केलेले आहेत, सगळे जमा केलेले आहेत. तर ह्या अशा प्रकारचे सगळे ह्या ठिकाणी सगळे स्क्रीनशॉट आहेत, बरेचसे आहेत. आता आपले एवढे आपण घेणार नाहीयेत. ठीक आहे. बघा हे जवळजवळ 1,200 पेजेस सगळे आहेत. आता हे 1,200 पेजेस आपण आपल्या ह्या एका व्हिडिओमध्ये आपण करू शकत नाही. ठीक आहे. एक मिनिट, आता याला आपण खाली 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 घेऊया. बरेच आहेत, बरेच आहेत, बरेच 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 सगळे, म्हणजे त्यांच्यावरती सेबीनं लक्ष ठेवलेलं होतं पूर्णपणे. ऑच जो आहे तो सगळा त्यांच्यावरती ठेवलेला होता. आणि आपल्याला बघायचं आहे का मेन काय काय सेबीने काय ऑब्लिगेशन लावलेले आहेत, ते सगळे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे आहेत. तर एवढे स्क्रीनशॉट एवढे पुरावे सेबीने दिलेले आहेत, त्यामुळे हे अवधूत साठी मला नाही वाटत आता त्यांच्यावरती कधी त्यांचा बॅन उठेल म्हणून. बघा आता मी तुम्हाला सांगितलंय की त्यांनी जे सांगितले ते गॅरंटेड रिटर्नचं त्यांनी इथे एक उदाहरण सेबीने दिलेलं आहे. म्हणजे जे त्यांचं चार्टिंग झाले ते चार्टिंग सुद्धा सेबीने इथे दिले. आता त्यांचं असं म्हणणं आहे का, बघा त्यांचं काय म्हणणं आहे, बाय डुईंग फ्युचर्स लॉंग बाय कीपिंग इक्विटी लॉंग, I can just buy Kotak ka equity because I know my stop loss. So let's say we have 5 crore in FD. What are you going to get in FD? 6-7%, maximum 6%. Okay, I would rather buy 1 to 1.5 crore worth of Kotak Bank. My stop loss is clear. If my stop loss is clear, I not park 1 and 1.5 crore in this easily and use this as an opportunity. Okay, though it's Kotak Bank here, 1 and 1.5 crore डाल दो, 5 करोड़ है तो 2 करोड़ डाल दो, क्या टेंशन है, 5 करोड़ पे. If you have 5 crore and you can calculate your own funds. Okay, even if you have 1.5 crore, then you can see easily पार्क 50 लाख इन वन स्टॉक, क्या प्रॉब्लम है, स्टॉप लॉस तो क्लियर है और इतने साल का डाउन है, इट इज नॉट फॉलन बिलो दिस, सो देर इज नथिंग टू फियर. ओके, स्टॉप लॉस रखने का, लेकिन नाउ व्हाट इज द स्टॉप लॉस ईयर, 1780 एंड 1730, 1730 in terms of percentage, it is 1780, and even candle is okay 1740. So 40 रुपीज अराउंड 3 या 4% का स्टॉप लॉस आहे. तर हे सगळं त्यांनी याच्यामध्ये 5 करोड रुपये त्यामध्ये टाकायला सांगितलेले आहेत. 50% जे आहे, म्हणजे एक असेल त्यांचा मोठा क्लायंट, त्या क्लायंटला तेवढे पैसे त्यांनी त्या ठिकाणी त्या ट्रेडमध्ये लावण्यासाठी सांगितलेले आहेत. आणि ठीक आहे, हे एक आहे. आणि त्यानंतर बघा पुढे त्यांनी आणखीन एक जणाला 1 लाख रुपये या ठिकाणी गुंतवण्यास सांगितलेले आहेत. तर म्हणजे डायरेक्ट फिक्स अमाऊंट त्यांनी त्यामध्ये टाकायला सांगितलेले आहेत. म्हणजे जी काही लाईव्ह चार्टिंग झालेली आहे ती लाईव्ह चार्टिंग.
आता या ठिकाणी यांनी आपल्या याच्यावर सिल्वरचा फ्युचर आहे की या ठिकाणी 76,000चा कॉल अभी भी बेच सकते है कोई भी। 76 का कॉल 2200 पे है, क्या टेन्शन है, बेच के बेच के बताए 1 लॉट का। ओके, म्हणजे ही ट्रेड त्यांनी त्या ठिकाणी त्यांचंही चॅटिंग झालेलं आहे। इथे या ठिकाणी आपण बघतो का लाईव्ह ट्रेडिंगचे त्यांचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत। पुढे पुढे महत्वाचं आपल्याला घ्यायचं आहे, पण हे पेजेसच एवढे आहेत। ओके, आता हे त्यांनी काही पर्सनल जे ग्रुप आहे ते पर्सनल ग्रुप सुद्धा त्यांनी व्हॉट्सअप जे काय आपण म्हणतो ना व्हॉट्सअपची मेंटरशिप, त्या मेंटरशिपसाठी 6,75,000 रुपये फी आहे। त्या 6,75,000 रुपये फी मध्ये हे डायरेक्ट त्यांच्याबरोबर लाईव्ह ट्रेडिंग करत होते। डायरेक्ट लाईव्ह ट्रेड कंटिन्यू चालू होते, ते पण आपल्या युट्यूबच्या मार्फत नाही। आता बरेचसे आपल्याला बरेचसे ॲप झूम ॲप वगैरे आहेत बरेचसे, तर ते त्या ठिकाणापासून सगळे त्या ठिकाणी त्यांच्यावर लाईव्ह चॅटिंग होत होती, लाईव्ह कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग होत होती। तर ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचे सगळे जे व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ सेबीने या ठिकाणी शेअर केलेले आहेत। ओके, आता इथे आपल्याला महत्वाची गोष्ट आहे, पण ते आता बरीच पेजेस एवढे आहेत ना, काय काय ॲलिगेशन आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत। काय काय किती किती पैसे, किती मेंबर, त्यांचे मेंटरशिप किती आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायच्या आहेत। आणि खास करून त्यांचं जे ते स्वतः ट्रेडिंग करतात ते ट्रेडिंग त्यांचं प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे, ह्याही सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तेव्हा हे एवढे सगळे सेबीनं एवढा डाटा जमा केला बघा, सगळे स्क्रीनशॉट वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ह्या ठिकाणी जमा केलेल्या आहेत। आता हे मेन आपल्याला बघायचे महत्वाची गोष्ट। ओके, आता सेबीची जी काय ऑर्डर आहे ती सेबीची ऑर्डर आहे 6 से 1 करोड रुपये हे त्यांनी फाईनच्या स्वरूपात भरायचे। कारण इथे त्यांनी हे फक्त कोर्स नाही विकलेले, हे नाव कोर्सचे आहेत, पण त्यांनी त्या ठिकाणी त्या कोर्समध्ये मेंटरशिप असेल किंवा त्या कोर्स मार्फत त्यांनी लाईव्ह ट्रेडिंग केलेली आहे। म्हणजे या ठिकाणी कुठलंही शिकवलं गेलेलं नाहीये। जर समजा त्यांनी एवढे पैसे घेऊन जर शिकवलं असतं तर ती गोष्ट वेगळी होती। म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे, जे त्यांचे क्लायंट आहे त्या क्लायंटला त्यांनी मिसगाईड केलेलं आहे। ओके, आता इथे आपण बघू शकतात का साधारणतः 2015 ते ऑक्टोबर 2025, 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत जे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे पैसे कलेक्ट केले बघा। पहिला एक कोर्स आहे जिओ कोर्स, त्याचे क्लायंट आहेत 68,307। टोटल अमाऊंट आहे त्या ठिकाणी 444,42,42,00,000 एवढ्या अमाऊंट आहे। आणि त्यानंतर मेंटरशिप जे तुम्हाला मी सांगितलं 6,70,75,000 रुपये एका मेंटरशिपची फी आहे, आणि त्याचे जवळजवळ त्या ठिकाणी 60 करोड रुपये आहेत। परत जिओ प्लस याचे तर 2,749 क्लायंट आहेत, 44 कोटी रुपये आहेत। त्याच्यानंतर आरंभ नावाचा कोर्स आहे, 9,966 त्यांचे क्लायंट आहेत, त्याचे 21 करोड रुपये। त्यानंतर आय ओपनर का जो 500 रुपयाचा कोर्स आहे, 3,15,000 ते क्लायंट आहेत, 16 करोड रुपये त्याचे आहेत। पर जिओ पेनारॉमिक आहे, त्याचे 11,452 क्लायंट आहेत आणि त्याचे 5 करोड रुपये। परत त्यानंतर गुरुकुल, आणि त्यानंतर ऑफलाईन लाईव्ह मार्केट आहे, बॅक टू स्कूल आहे, असे बरेचसे टोटल जे त्यांचे एक विद्यार्थी आहेत 4,10,845 टोटल क्लायंट आहेत। ह्या क्लायंटकडनं त्यांनी 6 से 1 करोड रुपये त्या ठिकाणी जमा केले, आणि आता ते पैसे सेबीनं सगळे त्यांना फाईनच्या स्वरूपामध्ये सेबीकडे जमा करायला सांगितलेले आहेत। आणि आता हे आपण बघतो का ते लोक एवढा प्रॉफिट झालाय, त्यांच्या जे काय क्लायंट आहेत विद्यार्थी आहेत ते आपल्याला व्हिडिओ त्यांचे येतात, मी इतका प्रॉफिट केलाय, मी तितका प्रॉफिट केलाय। पण हे स्वतः जे आहेत अवधूत दिनकर साठे यांनी किती रुपये कमावलेले आहेत, हे 2024-25 ते 2025-26 ह्या 2 आर्थिक वर्षामध्ये, अजून 2 पूर्ण नाही झाले, 1.5 वर्षामध्ये 4,30,88,765 स्वतः लॉस मध्ये आहेत। म्हणजे बघा, लोकांना आपल्याला किती व्हिडिओज येतात,
एवढे का म्हणजे एवढा प्रॉफिट झालाय, तेवढा प्रॉफिट केलाय, बरं हे झाले, ते झाले, असं झालं, तसं झाले. तेच अवधूत साठे 4,30,00,000 रुपयाच्या लॉस मध्ये आहेत. हे एक ह्या ठिकाणी रियालिटी आहे. आणि त्यानंतर जर त्यांचा टोटल जर सगळा लॉस जर बघितला, म्हणजे हे फक्त त्यांचं झाले अवधूत साठे. त्यानंतर हे अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड, त्यामध्ये जवळजवळ 1,88,00,000चा लॉस आहे. म्हणजे टोटल अवधूत साठे हे यांचे साधारणतः, ही तर आपण साधारणतः 1.5 वर्ष पकडूया, 6,19,00,000 रुपयाचा त्यांचा लॉस आहे. लॉस मेकिंग मेंटरशिप, दुसऱ्याला ट्रेडिंगचं ज्ञान देतात आणि स्वतः त्या ठिकाणी लॉसमध्ये आहेत. तर हे आहे त्यांचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट. 6,19,00,000 रुपये त्यांचा लॉस आहे. आणि आता या ठिकाणी सेबीने काही जे आपण बघतो, आता सेबीनं सगळं लक्ष ठेवलंय. इथे तुम्ही बघू शकता का युट्यूब वरती आपल्याला व्हिडिओ येतात. आता ही एक बाई आहे का काय, होम मेकर अचीव्ड 1 करोड माइलस्टोन बाय ट्रेडिंग बँक निफ्टी ऑप्शन इन 2.5 इयर्स. ओके, सॉरी. तर आता इथे बघू शकता तुम्ही, इथे ह्या ताई आहेत. ह्या ताईंनी काय क्लेम केलाय का 2.5 वर्षामध्ये बँक निफ्टीमध्ये 1 करोड रुपये कमवले. हा त्यांचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती आहे. त्या ठिकाणी त्यांचा जो चॅनल आहे अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी वरती हा व्हिडिओ आहे. आणि आता यांची रियालिटी काय आहे ते सुद्धा सेबीने चेक केलेलं आहे. तर इथे यांचा जो प्रॉफिट आहे, त्यांचं नाव आहे लक्ष्मी श्रीनिवासन. ऍक्च्युली मेड प्रॉफिट ओनली 4,17,000 रुपयाचा फक्त त्या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे, जो आपल्याला त्यांच्या युट्यूब चॅनलवरती सांगितला गेला का हा 2 करोड रुपयाचा प्रॉफिट झाला. त्यानंतर आहे एक बघा, नाव आहे त्यांचं स्मृती आमेया आपटे. त्यांचा पण एक व्हिडिओ आहे यांच्या अवधूत साठे बरोबर, लक्ष्मीज ऑफ आस्था. आणि इथे या ठिकाणी काय सांगितलं गेलेलं होतं, त्यांचं असं म्हणणं होतं का यांनीही करोड रुपये कमवलेत, पण ऍक्च्युली त्यांचा जो लॉस आहे, पैसे नाही कमवले त्यांनी, ऍक्च्युली लॉस आहे त्यांचा 1,38,000 रुपये लॉस आहे. आणि आपल्याला त्या ठिकाणी युट्यूब चॅनलवर त्यांना समोर आणून सांगितलं गेलं का 1 करोड रुपये त्यांनी कमवलेले आहेत. त्यानंतर रेहान हशमुद्दीन शेख आहेत. त्यांचाही व्हिडिओ आलेला होता बघा, हा यांचा व्हिडिओ आहे. बॉट हिज फर्स्ट बाईक थ्रू ट्रेडिंग प्रॉफिट. तर म्हणजेच लोकांना काय केलं आहे का, असं ग्लॅमर तयार करून लोकांना त्यांच्या कोर्समध्ये अट्रॅक्ट केलं गेलं. त्यामुळे हा सगळा त्यांच्यावरती फाईन झालेला आहे. आता यांचं असं काय म्हणणं आहे, क्लेम त्यांनी केला आहे का बॉट बाईक फ्रॉम ट्रेडिंग प्रॉफिट 2.5 लॅक्स, म्हणजे 2.5 लाख रुपयाचा प्रॉफिट झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी बाईक घेतलेली आहे. पण इथे या ठिकाणी असता ॲज क्लेम दॅट मिस्टर रेहान शेख purchase bike using the profit earned from trading during the period August 2023 and May 2024. However, on an pre-usual of the profit loss details received from the stock exchanges, it is observed that Mr. Rehan Sheikh actually incurred a loss of 13,256 रुपये. म्हणजे ऍक्च्युली 13,000 रुपये लॉस मध्ये आहेत. आणि त्यांनी सांगितलं की मी ट्रेडिंगच्या प्रॉफिटमधनं मी घेतली बाईक आणि तो व्हिडिओ बनवला गेला अवधूत साठेंकडनं. म्हणजे अशा प्रकारे मिसगाईड केलं गेलं. त्यानंतरच आणखीन एक आहे, दुसरा एक मेंबर आहे, त्यांचं नाव आहे आकाश रत्नाकर वरपे. हा 27/2/2025 व्हिडिओ त्यांचा युट्यूबला आलेला आहे. आणि ते म्हणतात ग्रू माय कॅपिटल फ्रॉम 1.8 लॅक टू 45 करोड विथ प्रिशियस अँड स्ट्रॅटेजीज. म्हणजेच यांचं असं म्हणणं आहे का 45 लाख, तर म्हणजे किती 1.8 लाखापासून 45 लाखापर्यंत माझं कॅपिटल गेलं. म्हणजे हा प्रॉफिट जवळजवळ साधारणतः 43 लाख रुपयाचा झाला. पण ओके, आता इथे हा जो प्रॉफिट आहे साधारणतः 43 लाखाचा प्रॉफिट झालेला आहे एका वर्षामध्ये. पण आता इथे या ठिकाणी सेबीला काय आढळलेलं आहे, तर इथे सेबीला आढळलेलं आहे का यांना ऍक्च्युली हा 45 लाख रुपये त्यांचं कॅपिटल गेलंच नाही. हा टोटल त्यांचा लॉस आहे 5,58,000 रुपयाचा.
म्हणजेच असं मिसगाईड केलं गेलं, लोकांना मिसगाईड करून कोर्सेस विकले गेले आणि त्यामुळे सेबीनं त्यांच्यावरती ही मोठी ऍक्शन घेतली. त्यानंतर एक आहे, पुढचे क्लायंट आहे पवित्रा अंजना नायका आणि त्यांचं काय म्हणणं बघा. पर 2x कॅपिटल ग्रो इन 6 मंथ, म्हणजे कॅपिटल 6 महिन्यामध्ये डबल झालं. म्हणजे एक प्रकारे गॅरंटेड रिटर्न असे त्यांनी सांगितले. आता इथे यांचं पण सगळं अकाउंट चेक केलं सेबीनं, तर ऍक्च्युली ते 3,05,704 रुपये इतका त्यांचा लॉस आहे. ओके. तर ह्या अशा प्रकारचे असे सगळे लोकांना जे त्यांचे मेंटर्स आहेत, त्या मेंटरचा लॉस, म्हणजे टोटल त्यांनी 186 त्यांचे जे असतील त्यांच्या मार्फत का जी लोकांनी गुंतवणूक केली, का जे त्यांनी लोकांना सांगितलं की गॅरंटेड रिटर्न आहेत, त्या मार्फत त्यांनी जे लोकांना सांगितलं बाबा चला तुम्ही आमच्या मेंटरशिपमध्ये तुम्ही सामील व्हा, असे लोक 186 लोक आहेत. त्या 186 लोकांचा 2 करोड रुपयाचा लॉस झालेला आहे. 1,93,00,000 रुपये अर्थात 2 करोड रुपयाचा लॉस झालेला आहे. आता ह्या ठिकाणी सेबीचं ऑब्झर्वेशन आहे का टोटल 186 पैकी 121 लोक लॉसमध्ये आहेत, 65% लोक त्या ठिकाणी लॉसमध्ये आहेत. ओके. आता बघा काय 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 करून ठेवलं ह्या अवधूत साठेंनी. ठीक आहे. आता आपल्याला थोडं पुढे जायचं आहे. Calculations of amount attributable to unregistered activities in respect of 8 program from जानेवारी 1, 2020 to ऑक्टोबर 9, 2025. एकूण जे काय आहे तर हे सगळे होतात पैसे. हे आहेत आपले जिओ कोर्स मार्फत आहे टोटल 423 करोड रुपये, मेंटरशिपच्या मार्फत आहेत 39 करोड रुपये, आणि त्यानंतर हे सगळे टोटल जर बघितले तर हे टोटल रक्कम येते सगळी 546 करोड रुपये. आणि त्यानंतर दज आउट ऑफ टोटल अमाऊंट 601 करोड कलेक्टेड असता अँड ॲज सीन्स इन्स्पेक्टेड डायरेक्ट एव्हिडन्स इज अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ aforesaid courses and amount attributable to these courses in 546 करोड. आता ते आकडे सुद्धा इंग्रजीमध्ये मला बोलायला खूप अवघड जाते. आणि मग आता ह्या ठिकाणी सेबीने काय केलेलं आहे, एवढे पैसे सेबीकडे जमा करायला सांगितलेले आहे. आणि आता ह्या ठिकाणी द टेक्स्ट ऑफ अप्रोसेड प्रोव्हिजन्स ऑफ सेबी ऍक्ट 1992 म्हणजे 1992, IA regulations, RA regulations and PFUTP regulations are reproduced below of is reference. आता ह्या रेफरन्स नुसार आता त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. आणि आता त्यांच्यावरती काय कारवाई करण्यात आलेली आहे ते आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. काय कारवाई झाली त्यांच्यावरती ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. एवढी माहिती टाकली सेबीनं, एवढं त्यांच्यावरती आपल्याला महत्वाचंच घ्यायचे. सगळे पेजेस जर समजा सांगत बसले तर हा व्हिडिओ 7 तासाचा व्हिडिओ होईल. या ना बाबा पटकन या खाली, आता पेजेस संपत आलेत. संपत आले पेजेस. ओके. आता इथे आपल्याला काय काय आहे, बरेचसे या ठिकाणी जो 87च्या 88च्या आसपास त्यांच्यावरती कलम लावण्यात आलेली आहे. पण आपल्यासाठी महत्वाचे एक आहे बाबा काय आहे. आता इथे या ठिकाणी 601 करोड रुपये जे आहेत ते त्यांना व्याजासकट हे सगळे पैसे सेबीकडे जमा करायचे. बघा हे 601 करोड 37,96,917 अलॉंग विथ द इंटरेस्ट
हे सगळे पैसे त्यांना सेबीकडे जमा करायचे आहे. त्यानंतर अजून त्यांच्यावरती काय काय लावलेलं आहे बघा. इथे या ठिकाणी दुसरं एक कलम लावलेलं आहे का त्यांच्यावरती सिक्युरिटीज मार्केट अँड प्रोहिबिटिंग देम फ्रॉम बाईंग अँड सेलिंग ऑर अदरवाईज डीलिंग इन सिक्युरिटीज फॉर अँड अप्रोप्रिएट पिरियड. म्हणजेच आता जोपर्यंत ह्या सगळ्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे शेअर्स खरेदी विक्रीवरती पूर्णपणे बंदी आणलेली आहे. आणि त्यानंतर अजून एक काय सांगितलेलं आहे का इंटरमिजिएटरी रजिस्टर्ड विथ सेबी इन एनी कॅपॅसिटी. काही वेळेस कधी काय होतं का हे पैसे परत दुसऱ्याकडे देतील, त्याच्या अकाउंटला ट्रेडिंग करतील, असंही त्यांना कुठल्याही प्रकारे करता येणार नाहीये. आणि त्यानंतर ठीक आहे, ओके, बाकी फक्त आता एवढंच आहे. आता एवढं म्हणजे खूप झाले, 601 करोड रुपये. तर आता हे जे सेबीनं त्यांच्यावरती काय या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि त्या का लादल्यात आता, आणि याला जी मुदत दिलेली आहे त्यासाठी त्यांना 21 दिवसामध्ये रिप्लाय द्यायचा आहे. 21 दिवसामध्ये त्या ठिकाणी सगळ्या ह्या गोष्टीची परत हिअरिंग होईल. म्हणजे सेबीने त्यांना आता 21 दिवसाची मुदत दिलेली आहे. पण आता तोपर्यंत जे त्यांचे सगळे जे असेट आहेत म्हणजेच बँक अकाउंट आहेत, जे त्यांचे डिमॅट अकाउंट आहेत, ते सगळे अकाउंट फ्रीज केले गेलेले आहेत. तर ह्या अशा प्रकारे हा सेबीने डिसिजन घेतला. आणि कारण आहे कोर्सेसच्या नावाखाली लोकांना खोटे आमिष दाखवलं गेलं, लोकांना मिसगाईड केलं गेलं, गॅरंटेड रिटर्नचं लोकांना आमिष दाखवलं गेलं आणि त्यामुळे ह्याच्यावरती अवधूत साठेवरती कारवाई झालेली आहे. तेव्हा आपण हे सगळे जे सेबीची जी ऑर्डर आहे, सेबीची सगळी ऑर्डर मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. तेव्हा बघा आता विचार करा आपण. ओके, तर म्हणजेच आपल्याला ह्या व्हिडिओ मार्फत कुणावरती काही टीका करायची नव्हती. जे काही सेबीकडनं जे फरमान आले ते फरमान तुमच्या समोर मांडलेलं आहे. ओके, आता इथे थांबतोय आपण. आता हा जो काय सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी मी एज्युकेशनल व्हिडिओ बनवला होता. आणि या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीची किंवा विक्रीची सल्ला मी दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठला ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके, तर इथे आपण थांबतोय. आपण परत भेटूया नवीन विषयासह.